एका बाजूने आईगाव देवी बिहाना स्पोर्ट्स पीसी, तर दुसऱ्या बाजूने जर्मन चौदरपाडा. दोन्ही भिवंडी विभागातील एक नामांकित संघ आहेत आणि एका कॅलिब्रेचे संघ आहेत. परंतु कोणता संघ बाजी मारेल तिसऱ्या दिवसामध्ये जर विचार केला तर चौदरपाडा संघाने खूप चांगला खेळ दाखवला. बाजी मारली आहे चौदरपाडा संघाने आणि बाजी मारली आहे पीसी संघाने. परंतु शेवटची बाजी कोण मारेल? मेगा फायनल मध्ये नक्कीच ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने फायनल मध्ये दाखल केलंय आपलं नाव. आणि आता यानंतर या दोन संघांमधनं कोणता यशस्वी संघ ठरेल जो ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होईल. जवळ मॅचच्या दिशेने कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो. आपल्या सर्वांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मी उमेश सुतार टिटवाळा सांगोडे, माझ्या संवेद माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी कोकसे योगेश पाटील सर आहेत. तर घड्याळामध्ये जर डॉट आपण पाहायला गेलं तर 4:32 झाले आहेत. आणि ऑफिशियल्सला मी सूचना देईल की आपण सामना फास्ट खेळवा, अन्यथा आपल्याला फायनलचा सामना कमी ओव्हरचा पाहायला मिळू शकतो. चला फास्ट खेळा थोडस, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. घड्याळामध्ये 4:33 झाली. आयोजकांच्या माध्यमातून देखील आमच्यावर देखील दबाव आहे आता. जिसमें है ज्यादा दम वो है ज्ञानेश्वर मुकादम. चला एक विनंती असेल की आपण या ठिकाणी स्पीड अप करूया, कारण याच्यानंतर आपल्याला फायनलचा जो सामना आहे तो मात्र जास्तीत जास्त ओव्हरचा खेळवायचा एक निर्धार आमच्या आयोजकांचा आहे आणि त्यासाठी तुमची आम्हाला साथ हवी आहे. याच्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करा. चला पहिली 3 जी षटके आहेत ती मात्र तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी टाकायची आहेत. अन्यथा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल 30 यार्ड सर्कलमध्ये, कारण इथून आता मात्र कोणाची हायगाई केली जाणार नाहीये. बॅटिंग करण्याचा निर्णय जे अनुमान चौदरपाडा संघाने स्वीकारला आणि सलामीस जोडीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. कुणाल सुतार आणि प्रतीक वाकडे हे दोन सलामीवीर पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी रामला मात्र या ठिकाणी थांबवलंय आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल संत गतीने फक्त चेंडूला दिशा दाखवली. चेंडू चालला अगदी मिड विकेटला. पियुष पाटील वेगाने चेंडूमध्ये झेपावतो तोपर्यंत एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. चांगली सुरुवात आम्ही पाहतो या ठिकाणी सेमीफायनलची. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा होत असताना या ठिकाणी चौदरपाडा संघाचा विचार केला तर बिल्कुल बहुत अच्छी टीम है चौदरपाड़ा का. बहुत नाम है इस इलाके में. अच्छा क्रिकेट इस टूर्नामेंट में भी रहा है उनका. काफी प्रभावित किया अपने बैटिंग से, अपने गेंदबाजी से भी कमाल की गेंदबाजी की है. खास करके वो आदित्य वाकड़े और प्रतीक वाकड़े की गेंदबाजी अच्छी रही है. या स्पर्धेचा विचार केला तर कुठेतरी राम चौधरी सबसे फेल ठरला आणि त्याच्यामुळे मात्र त्याच्या क्रमांकामध्ये या सेमीफायनलच्या लढतीमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. परंतु लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आज मयूर पाटीलने सुद्धा स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ साकारलाय आणि त्याचा सामना करतो प्रतीक. हो पाहू शकाल बॅटची मोठी एज परंतु शॉर्ट फाईलकडे. हो हो लेफ्टी पियुष पाटील होता. शेवटच्या चेंडूला पाहतो चेंडू त्याने थांबवला आणि दोघांनी प्रत्येक चेंडूमध्ये पाहतो की सिंगल आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. जी और पीसी की जो टीम है उनके पास भी अच्छी गेंदबाजी है, अच्छे बल्लेबाज भी है उनके टीम में. खास करके विनय और विजय ने जो ओपनिंग में अच्छी बैटिंग की है उसका साथ दिया है वो पीयूष ने. और पीयूष की बैटिंग आज देखने को मिली, दमदार बैटिंग देखने को मिली है. हो निश्चितपणे. आणि कुणाल सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. त्याने सुद्धा मात्र या मैदानावरती चांगल्या दाबा ठोकलेल्या आहेत. जबरदस्त फटका पडतो. पियुष पाटील बेस्ट कॅचर आहे, ज्याच्याकडे किती कठीण झेल गेला तो सोपा बनवण्याची ताकद ठेवतो आणि त्याने मात्र हा झेल पकडला. आणि पहा तिथे कुणाल सुद्धा निराश पावलाने चालत दगाच्या दिशेनं. टाळ्यांचा कडकड आवाज, म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की पिसेकर सुद्धा मात्र इथे भरपूर संख्येने आज उपस्थित आहेत. एकदा आवाज येऊ द्या पिसेकर. येत आहेत टाळा येत आहेत. रिप्ले मध्ये पहा खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केला, परंतु फटका थोडासा ओमी पाहिलं तर फ्लॅट गेला आणि त्याच्यामुळे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली. नीचे रही थी गेंद और पुल करने का प्रयास था, उधर स्वीप करना चाहते थे कुणाल लेकिन अनसक्सेसफुल उधर रह गए. अच्छा कैच पकड़ा गया पीयूष पाटिल की तरफ से. अच्छे फील्डर है और अच्छा कैच भी लपका गया.
आणि पियुष पाटीलचा एक इतिहास आहे. त्याच्या डेब्यू मॅच मध्ये त्याला बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट हा अवॉर्ड दिला गेला होता. एस ए किणांगण सापेच्या मैदानावरती ती स्पर्धा होती आणि हे खरोखरच ते त्याने मात्र आत्मवर सिद्ध केलं आहे. हो, फटका हवेत केलाय, मिडोपला बीट केला, लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वेगाने चाललाय, साहिल पाटील पोहोचलाय त्या ठिकाणी. किती मोठी चेस होती आणि जरूर तो अंतर कापत त्या ठिकाणी चेंडू थांबवला गेला आणि तोपर्यंत पाहू शकाल फलंदाजाने एकत्र 3 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. म्हणजे एक धाव मात्र तिथे वाचवली गेली, कारण त्या धावेला सुद्धा फार महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. रनिंग करना भी बहुत जरूरी है, क्योंकि जब बड़े शॉट्स नहीं आ रहे तो 1 2 और 3 रनों से भी स्कोर कार्ड आगे जा सकता है, और उसी का प्रयास किया है. बल्लेबाजी में दमखम है चौधरपाड़ा के, बड़े हिट के लिए जाने जाते हैं, लेकिन यहाँ पर जकड़ के रखा है, पकड़ के रखा है. आणि हेच कार्य तुम्हाला करावं लागेल, कारण आता छोटे मोठे युद्ध संपलेले आहेत. आता मात्र हा महायुद्धाला आपण सुरुवात केलेली आहे. ऑन साईडला उडवलाय, आय थिंक पुन्हा आता मिडोच्या डोक्यापर्यंत चेंडू चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रतीक वाकडेच्या बाटमधून निघणारा हा पहिला दर्शनीय चौकार. जरूरी हो जाता है टेनिस क्रिकेट में. टेनिस क्रिकेट में नहीं, लेदर में भी फुटवर्क का बहुत महत्व रखते हैं, और यहाँ पर प्रतीक वाकड़े की तरफ से वो फुटवर्क का इस्तेमाल करने को देखने को मिला है. अगली गेंद यहाँ पर भिगरी, बहुत ज्यादा हवा में गेंद, गेंद के नीचे साहिल आते हुए और लपक लिया है. बड़ी मछली जाल में प्रतीक वाकड़ी की शिकार की है. बिग विकेट की यहाँ पर वापसी हुई है. ज्या पाहुण्यांची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. याच विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय साईशेठ तळे, त्याच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय कैलासजी तळे आणि 40 प्लसचे एक उत्कृष्ट क्रिकेटर पप्पूजी तळे यांचं इथे शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं आई कालुबाई चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमीरला विनंती असेल की आपण जी साहेबांची गाडी आहे ती आता पार्किंग झोनमध्ये पार्क करायची आहे आपण. आणि पाहू शकाल VIP नंबर सुद्धा आहे 5678. वेलकम साईजी तले, वेलकम कैलासजी तले आणि वेलकम पप्पूजी तले. न्यू बॅटर अविनाश वाकडे आलाय आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल आदित्य वाकडे. आज राम चौधरी को डीमोटिव किया गया है, क्योंकि बैटिंग में तीसरे दिन में देखा तो ओपनिंग के स्लॉट में थे. राम के साथ प्रतीक को देखा था. अभी राम बहुत ज्यादा नीचे गए. नक्कीच राम खाली फलंदाजीला गेलाय आणि आता कुठेतरी डाव साबरावा लागेल. आणि एक्झॅक्टली सलामीवरांमध्ये ज्या कारणाने आपण बदल पाहिला की रामची एंट्री थोडीशी लेट झाली या क्रीडांगणावरती आणि त्याच्यामुळे तो बदल आपण पाहिला आणि तो बदल मात्र कुठेतरी घातकी ठरला असं म्हणावं लागेल. कारण 2 प्रॉपर फलंदाज मात्र इथे बाद झाले. इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आय थिंक आविष्कार होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या अगदी अवाकाच्या बाहेर झेल दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी अविनाश आणि आदित्यने पूर्ण जरूर केली, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा. जबरदस्त पंचगरी, अगदी घारीची नजर या स्पर्धेवरती तिन्ही पंचांनी मात्र दाखवली. आणि अति घाई संकटात नाही असंही म्हणतात ना योगेश सर. कुठेतरी तीच घाई दाखवली त्या फलंदाजाने. लवकरात लवकर ती धाव पूर्ण करायची होती, परंतु रेखा ओलांडली नाही आणि धावत सुटलेला. परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं तिथे. न्यू बॅटर आदित्य आलाय. आदित्यला चांगली मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण धावसंख्या उभारणं बंधनकारक असेल. दरम्यान फेकून दिला चेंडूला, लॉफ्टेड हिट आहे समोर त्या दिशेनं. बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंगॉनला खेळून काढला होता. पटका सुरेख आणि किती धावा मिळती तिथे थोडीशी चूक. मानव म्हात्रे मैदानाच्या चौफेर बाजूने पसरला जणू काय. असं वाटत नाही की इंजर्ड आहे, अनफिट आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पूर्णपणे अलर्ट राहिलाय तो या स्पर्धेमध्ये. कुठलाही क्षेत्र असू द्या, बॅटिंगचा डिपार्टमेंट असू द्या किंवा फिल्डिंगचा डिपार्टमेंट, अगदी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं बिझी राहिलाय आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडूला मात्र एक कार्य दाखवणं गरजेचे असतात.
ज्यावेळी आपण क्रिकेटच्या रिंगणामध्ये उतरतोय, क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरतोय, त्यावेळी मात्र चौफेर नजर तुमची असणे गरजेचे आहे की चेंडू कुठल्या दिशेने येतोय, आपण कशा रीतीने त्याला बॅकअप देऊ शकतोय. हो, स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॉल लॉफ केला, लॉंग ऑफ द फिल्डर विनय पाटील आला चेंडूपर्यंत आणि त्याच्या सुद्धा मात्र आवाकाच्या बाहेरचा जेल आणि पाहू शकेल इथे दुहेरी दुहेरी मात्र धाबा जोडल्या जात आहेत. म्हणजे ही एक रणनीती सुद्धा आपण चांगली म्हणू शकतो. मोठे फटके येत नाही तर तुम्ही स्कोर कार्ड तो आहे तो मी हालता ठेवू शकता, स्ट्राईक रोटेशन करू शकता आणि तो खेळ सध्या अविनाश आणि आदित्य या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या दुहेरीच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धाबा बोर्डावरती लागलेल्या आहेत. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी होते की खराब फलंदाजी होते हे समजत नाहीये. कारण चांगल्या चेंडूंना देखील कुठेतरी प्लॉटमध्ये पाठवण्याचं काम आतापर्यंत जर्मन चौदरपाडाच्या फलंदाजांनी केलेलं नाहीये. ज्या पद्धतीची त्यांची बॅटिंग आहे साहजिकच तसा खेळ झालेला नाहीये. प्रयत्न करतायत परंतु कुठेतरी ताकदीचा कमी वापर होता आणि इथे मात्र पाहू शकाल कुठेतरी पॅनेल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि तो सुद्धा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. शरीराला मात्र भेदणारा चेंडू, पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. सिंगल धाव तिथे मात्र वेगानं पूर्ण केली गेली आणि आता मात्र या सामन्याचा विचार केला तर आदित्य वाकडे पहिल्यांदाच मात्र ऑन स्ट्राईक वरती आलाय कारण त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. वन साइड हिरो आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्याचं वन साइड कार्य आपण पाहिलेले आहे, त्याची कामगिरी पाहिलेली आहे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये. परंतु आज सेमीफायनलमध्ये कसा खेळणार यालाच म्हणतात वन साइड हिरो. परंतु मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक साहिल पाटील आणि तिथे वाघाची शिकार केली. झेलबादच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती आधी वाकडे बाक टू द जागा आउट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये होता चेंडू, बॅट फिरवली होती गोपन सारखी, बिंगरी फटका होता परंतु जाल्यामध्ये अडकवलं. आदित्य वाकडे सारखा स्टार बॅटर आता परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आय थिंक पंकज धुमाल येतोय. पंकज वाकडे आहे, पंकज वाकडे सॉरी उर्फ माटिया. सर हरकत नहीं, नाम में क्या है, सब कुछ काम में रहता है. पंकज आला अविनाशच्या सोबतीला आणि मात्र पाहू शकाल या ठिकाणी आदिला सुद्धा विश्वास होत नाही की एक्झॅक्टली तो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला का नाहीये. असं वाटलं की थोडंसं हवेच्या विरुद्ध हा फटका खेळला असावा आणि त्याच्यामुळे पाहतो की मैदानाच्या आतमध्ये वाडिश लॉंग ऑन वरती साहिल पाटील तो मात्र झेल त्या ठिकाणी संपन्न केला. आज फिल्डिंग डिपार्टमेंट लाजवाब कामगिरी करतोय गावदेवी विहान स्पोर्ट पीसी संघाची आणि आता मात्र इथून कुठेतरी अविनाश आणि पंकजला मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर जायचं असेल तर दोघांना मात्र या ठिकाणी थोडासा वेळ घ्यावा लागेल. परंतु विनंती असेल वेळे संदर्भात पीसी संघ आपण आम्हाला सहकार्य करा. तुमच्या भावना आम्ही समजतोय परंतु तुम्ही आमच्या आयोजकांच्या भावना समजा कारण याच्यानंतर एक सामना आपल्याला अजूनही खेळवायचा आहे आणि तो आजच होणार आहे याची आपण नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा पियुष हो फुलर लेत होता पाहू शकाल शेवटच्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी बॅटचं तोंड उघडलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटला आविष्कार चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल धाव आणि पहा टाळ्यांचा गजर आता मात्र या ठिकाणी आपल्याला पिसेकरांचा पाहायला मिळतोय कारण सध्या आपण पाहतो की या चौदरपाडाकरांसाठी मोठे फटके येत नाहीत आणि त्यामध्ये आपण पाहतो की कुठेतरी त्यांच्या पाठीराख्यांमध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु असंही होऊ शकतो मी की वादळ येण्यापूर्वीची शांतता असावी. भयान शांतता देखील आहे आणि खरोखरच गोलंदाजी अप्रतिम झाली आहे कारण 8.00 ची सरासरी गाठली. 3 विकेट्स गेल्यात आणि 3 विकेट का गेल्यात कारण चांगली गोलंदाजी झाली आहे. 16 धावसंख्येवर 3 विकेट्स, 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि बाकीच्या 12 चेंडूमध्ये किती धाबा येतील. पंकज आलाय नवीन बॅटर आणि क्षमता देखील आहे त्याच्यामध्ये परंतु क्षमता साध्य करून दाखवावी लागेल. इथून आपण जर पाहिलं तर 35-40 धावसंख्येपर्यंत सुद्धा हा संघ मात्र पोहोचू शकतो कारण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर या संघाने 28 धाबा डिपेंड केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्याकडे गोलंदाजी जी पाहतोय ती चांगल्या पद्धतीने आहे आणि जर इथून 35-40 धाबा जर पहिल्या इनिंगमध्ये चौदरपाडा संघाने जर जोडल्या तर मात्र या सेमीफायनलला मजा येऊ शकेल. दरम्यान पाहू शकाल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा सुद्धा मात्र आगमन झालेलं आहे कारण त्यांनी सरळ फायनलचं तिकीट बुक केलंय. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. फुल टॉस आणि त्याच्यावरती सुद्धा पाहतो की एलिव्हेशन परफेक्टली जुळालं नाहीये. चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक शाहील हो इथे चुकीचं कॉलिंग, रनआउटची संधी होती परंतु संधी मात्र तिथे गमावली. गोलंदाज आविष्कार मात्र तो चेंडू परफेक्टली कलेक्शन केला नाहीये आणि आता मात्र उमी
चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. निश्चितच घाई दाखवतो थोडासा फलंदाज, कारण चाच पडतोय ज्या पद्धतीची इनिंग राहिली आहे या इनिंग मध्ये पूर्णतः शांत खेळ राहिल्याचे हनुमान चौधरपाडा संघाचा. आणि कोण DRS चा वापर केलाय. सर बिमर साठी आहे का? यस, ओके. चला बाला ऐकरे सर आमच्या सोबतीला आहेत. जरूर मात्र त्या ठिकाणी पाणी करतील आणि दूध का दूध और पाणी का पाणी. इथे मात्र जरूर जो काही निर्णय येईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि हा फुलटा चेंडू होता, फेअर बॉल आहे, लिगल बॉल आहे. चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. एक चेंडू 17 धाबा धावपल काबर. पहिल्या चेंडूवर एक धाब जोडली गेले. आविष्कार आलाय न्यू गोलंदाज पीसी टीमच्या माध्यमातून. नवीन कोच आहे, यंगस्टर आहे खऱ्या अर्थाने. 17 धाबा धावपल काबर. मानव 2 ओव्हरला 16 होत्या आणि इथे एक धाव पूर्ण केली. टेन्शन घेऊ नका, आमचा राहुल तले जो स्कोरर आहे तो बीकॉम आहे. आणि सातत्याने चांगलं गुणलेखन केलंय. गुणलेखकाला नक्कीच समालोचकाचा पाठीचा कणा का म्हटलं जातं ते नक्की सिद्ध करून दाखवले राहुलने. परंतु आज निराश केलं थोडासा संघाला देखील. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा होत्या. दुसऱ्या 6. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या. चुकीची दुरुस्ती केली गेली आहे. नक्कीच 16 धावा धावफलकावर, कारण 2 षटकामध्ये 15 धावा झाल्या होत्या. आणि आता धावफलकावर एक चेंडू समाप्त झाल्यानंतर 16 धावा. आविष्कारचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आविष्कार सज्ज होतोय. पुलटॉ चेंडू, धोक्याची घंटा आहे तिथे, वाजेल का? आणि वाजली आहे. टन टन टन. आणखी एक फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागलाय जनमान चौदरपाडा टीमला. जरूर संधी होती अविनाश कडे, कारण फुलटॉस होता. तुम्ही त्याला चांगल्या दिशेने मात्र डिपॉझिट करू शकले असते, परंतु कुठेतरी फटक्याला उंची जास्त मिळाली. आणि आजचा क्लायमेट जर पाहिलं तर कुठेतरी ऊन सावलीमध्ये आज पूर्ण दिवसभर आपण लपंडाव पाहिला. आणि त्याच्यामुळे पाहतो की वातावरणामध्ये आज भरपूर बदल पाहतोय. परंतु क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. आज सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला या ठिकाणी आई कालूबाई चषक पाहायला मिळाला. त्यामध्ये पाहिलं तर सर्वांचं मोलाचं योगदान. न्यू बॅटर इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. उत्तम आलाय आणि आज उत्तमला मात्र आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करावं लागेल. पहिला चेंडू चांगला मिडल केलाय, परंतु चेंडू चाललाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. आणि आतापर्यंत आविष्कारचा आपण जर खेळ पाहिलं तर जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे तिन्ही गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल. सुरुवात मयूर पाटीलने केली, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पियुष पाटीलला पाहिला. आणि आता मात्र आविष्कार कुठेतरी धाबांवरती बहिष्कार त्यांनी टाकला आहे असं म्हणावं लागेल. हो, पुन्हा पाहू शकाल फुल लेंथ होता. बॅटच्या टोला चेंडू फरशीला चेंडू चाललाय. पाहू शकाल पुन्हा काऊ कॉर्नर आणि वाईड स्पीड विकेटच्या मध्ये पुन्हा सिंगल धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र पाहू शकाल अगदी टाळ्यांचा गजर पुन्हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हो, मला अजूनही आठवतं की जी नुकतीच आपण भिवंडीमध्ये धर्मराजा ट्रॉफी पाहिली, त्या स्पर्धेमध्ये बॉल आउटच्या माध्यमातून हा असा गोलंदाज आहे की त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. आविष्कार पुन्हा एकदा, हो, हवेत फटका केलाय उत्तम ना. उंची फटक्याला जास्त, अंतर कमी, आणि त्याच्यामुळे साहिल पाटीलने पकडलाय तो झेल. आणि समाप्त झाल्या त्या ठिकाणी उत्तमचा खेळ. फलंदाज बाद.
जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार नाहीये. फलंदाज मात्र ते बाद झाला. लागणारा 5वा धक्का टीम जय हनुमान चौतरपाडा संघाला. नवी फलंदाज राम चौधरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 7व्या क्रमांकावरती आलाय. त्याने आजवर एज अ ओपनर म्हणून त्यांनी कामगिरी केली, परंतु कुठेतरी या सामन्यामध्ये त्याला 7व्या क्रमांकावरती पाठवलाय. आणि संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर राहुल तले आम्हाला सांगतायत 18 धाबा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. अंतिम चेंडू गोलंदाज आविष्कार पुन्हा एकदा. काय घडलंय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पंचांचे हात समांतर झालेत. वाईट चेंडू येतोय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव फलकावर 19 धाबा जोडल्या गेल्यात. अर्धा संघ जबरजबाला जय हनुमान चौदरपाडा संघ डगआउट मध्ये बसलेला आहे. आणि या षटकामध्ये जर विचार केला तर 3 धाबा खर्च केल्यात. 2 विकेट्स या षटकामध्ये आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आविष्कार. या बेली देखील वाईड आहे. आणखी एक वाईड येतोय. लागोपाठचे 2 अवांतर चेंडू आणि या 2 अवांतर चेंडूने धावफलक का थोडा का होईना परंतु इनक्रीज होत आहे. धावसंख्या 20 या आकड्यावर. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी सावतगावचे समाजसेवक त्यांच्या सौभाग्यवती माझ्या सभापती राहिलेले आहेत भिवंडी पंचायत समितीच्या सन्माननीय सचिनजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच्या सोबतीला त्यांचे मित्र त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज आविष्कार पुन्हा एकदा करता प्रयत्न अगदी यशाच्या रोखाने हाताला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र प्लिक केल्या चेंडू त्याला मिडवे केला. दुहेरीचा प्रयत्न होतो, चुकीच्या दिशेने फेकी आली आणि त्याच्यामुळे पाहतो की एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये तिथे केलं गेलं. आणि 2 धाब्यांच्या अनुषंगाने धावसंख्या आता पुढे वाटचाल करत असताना 22 धाबा. चांगला खेळ होतोय. पीसी टीम डॉमिनेट करतोय. वादळ निर्माण केलं मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. या 6 चेंडूंवर जरी 15 धाबा आल्या. धन्यवाद भूमी. पाय या ठिकाणी मी पीसेकरांसाठी एक सूचना देतोय की 2 षटकामध्ये एक्झॅक्टली 16 धाबा होत्या. कारण करेक्शन आपण करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्यांदा 3 धाबा पलून पूर्ण केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 शॉट होती, राईट. चौथ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली. 5व्या चेंडूवरती विकेट्स आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. विनय त्या षटकामध्ये तिसऱ्यांदा 3 धावा पलून पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवरती 1 शॉट होता. कॅप्टन सुदेश या आपण इकडे, कारण पहा कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही, कारण आपल्याला फेअर क्रिकेट खेळवायचं आहे. परंतु फिल्डिंग लावून घ्या. इतर खेळाडूंना विनंती करतो फिल्डिंग लावून घ्या. चला आपण या ठिकाणी खेळ सुरू करूया. आपण जसा वेल मिळेला तुमचा 12 खेळाडू आहे आमच्याकडे, त्यांना आम्ही या ठिकाणी चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण खेळायला सुरुवात करतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विनय पाटील. एकूण 10 फलक्यावरती धावा संख्या आपण जर पाहिलं तर आतापर्यंत या ठिकाणी 22 आहेत. पुन्हा यारखोरचा प्रयत्न, चेंडू चाललाय जमिनीच्या साईडने लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण पाहू शकाल त्या ठिकाणी वेगाने झेपवतो. दुहेरीचा प्रयत्न होतो. विकेट किपर एंडकडे फेकी आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पंकज वाकडे रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बादून माघारी परततोय.
नक्कीच विनय आलाय चौथ्या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवर जर पाहायला गेला तर धावबाच्या स्वरूपामध्ये पंकज वाकडे देखील परतलाय. एक धाव येते एका धावेच्या मदतीने एक चेंडू आणि 23 धावा फलकावर. म्हणजे या 3.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि फलकावरती पाहू शकेल या ठिकाणी 23 धावा लागलेल्या आहेत. नवीन फलंदाज मॅजिकल विजू तरी आलाय आणि या स्पर्धेमध्ये विजूच्या बॅटमधून आपण एक षटकार सुद्धा पाहिलेला आहे आणि त्या षटकाराने मात्र या संघाचं अस्तित्व टिकून राहिलंय असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता त्याच प्रमाणात ते खेळ विजयला मात्र साकारावा लागेल. हो, रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे परंतु डीप मध्ये पाहू शकेल प्रोटेक्शन देण्यात आलाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न होणार आणि 3 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. याचा अर्थ दिवसा ढवल्या मात्र या ठिकाणी धावा सोडल्या जात आहेत. इकडे मात्र कुठेतरी आता पिसे संघाला लक्ष मात्र द्यावं लागेल. काय जबरदस्त खेळ सुरू आहे आणि विजू खऱ्या अर्थाने मॅजिकल आहे जर्मन चौदरपाडा संघासाठी. कारण आपण मागच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला विजूचा. खरोखरच हा खेळाडू लकी की आहे या संघासाठी. जरूर गोलंदाजीमध्ये तो मॅजिकल आहे परंतु आता बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र तो चांगला खेळ साकारतोय. आणि त्या मात्र पाहू शकाल राम चौधरी आला स्ट्रायकिंग एंडला. चेंडू लेस्टमच्या बाहेरून चालला आणि त्याच्यामध्ये पाहतो की आता कुठेतरी बॅटिंग टोटल आता मात्र पाहिलं तर तिकडे वाटचाल करतायत आणि इथून जर 30 किंवा 30च्या पुढे जर आकडा उभारला गेला मी तर मात्र या ठिकाणी मॅचला मजा येऊ शकेल आणि तिकडे आता मात्र जाण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावसंख्या 27 झाली आहे आणि या 4 चेंडूमध्ये किमान 10 धावा जरी आल्या तर मी म्हणेन चांगली टोटल उभारले आज सेमीफायनल मध्ये. समोरच्या दिशेने फ्रंटला नक्कीच फटका खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतील का? यावेळी मात्र माघारी धाडलाय फलंदाजाने. एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक हलवार गतीने का होईना परंतु पुढे ढकललं जात आहे. 3 चेंडू झाले चौथ्या षटकातील 28 धावा, 6 विकेट्स गेल्यात. अजून बॅटिंग मध्ये डेप्थ आहे परंतु बॅटिंग थोडीशी कमकुवत झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये किमान 5-6 धावा जरी इथे जोडल्या गेल्या तर मात्र या ठिकाणी एक सन्मानजनक टोटल मात्र आपण म्हणू शकतो. हो, प्रयत्न करतोय परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली. क्षेत्ररक्षक चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. पियुष काय आज झेल पियुषने पकडले आहेत. त्याच्याकडे जेव्हा जेव्हा झेल उडाला तेव्हा तेव्हा झेल त्याने पकडला असा खेळाडू पिसे संघाचा पियुष पाटील. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज आणि आकाशची ट्रॉफी आहे जी आमची ज्ञानेश्वर मुकादम यांची सुकन्या विधीच्या नावाने आपण देणार आहोत. आणि त्यामध्ये मात्र कुठेतरी आता पियुष पाटील सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. फलंदाज बाद विजू तरे. चला, नवीन बॅटरना लगेच रेडी राहा, आपण जास्त वेळ घेऊ नका. राहुलला आता मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलाय. भरपूर उशिराने राहुलला मात्र पाठवला 8व्या क्रमांकावरती. 9व्या क्रमांकावरती त्याला त्या ठिकाणी पाठवला गेला. कुठेतरी चौदरपाडा संघाचा विचार केला तर मात्र बॅटिंग ऑर्डर मध्ये या सेमीफायनल मध्ये भरपूर आपल्याला चेंजेस पाहायला बोलतोय मी. नक्कीच थोडासा तालमेल बिघडल्यासारखा वाटतंय जर्मन चौदरपाडा संघाचा. आता इथून 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. झालं गेलं विसरून जा आणि पुढची नवीन सुरुवात करा असं म्हणायला हरकत नाही. चला, स्पीडअप करायचा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. चला, यानंतर आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे आणि तीही 4 षटकांची होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यापैकी तुमचाच एखादा संघ असेल याची आपण नोंद घ्या. विनय पाटील पुन्हा एकदा हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईटच्या स्वरूपात इथे एक धाव पाहायला मिळाली. विनय पाटील एक ध्येय निर्णय केला की या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू टाकायचा नाही. जरूर इथे जर एक्स्ट्राच्या स्वरूपात एखादी वाईटची धाव गेली तरी चालेल परंतु इथे मोठा फटका मात्र आपल्याला फलंदाजाला खेळून द्यायचा नाहीये आणि त्या अनुषंगाने थोडंसं फलंदाजाच्या दूरवरती तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. निशाणा साधलाय विनय पाटीलने. पुन्हा एकदा विनय पाटील यावेळी ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. काय जबरदस्त डिलिव्हरी. 4ही मुंड्याची फलंदाज. 5व्या चेंडूवर मात्र रोख प्रत्युत्तर देतोय विनय पाटील. जकडून ठेवलाय, बांधून ठेवलाय जर्मन चौदरपाड्या संघाच्या बॅटर्सला. स्ट्रायकिंग एंडवर आपण राहुलला पाहतोय. आपला पहिला चेंडू पेस करवता राहुल आणि पहिला चेंडू डॉट आलाय. शेवटचा बॉल, लास्ट टू गो. सामना करेल राहुल. हो, तो सुद्धा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. पंचाकडे लाऊड अपील परंतु आय थिंक हाईक फॅटर असावी आणि त्याच्यामुळे मात्र ही अपील पंचाने फेटाळली लेग बॅटच्या स्वरूपात. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली.
तर लक्ष असू द्या, पहा एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 30 आणि ती जी एक धाव आपण कमी केली होती ती 8 करतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे या फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाला 32चं टार्गेट इथे मात्र कंप्लीट करावं लागेल. आणि विनंती असेल आता चौधरपाडा संघाला की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या. लगेचच सलामीची जोडी सुद्धा पाठवायची आहे. तत्पुरती आपण काही सन्मान आहे ते सन्मानाकडे आपण इथे वाटचाल करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल आज सावधगावची समाजसेवक आणि नेहमीच क्रिकेटसाठी प्रोत्साहन देत असतात सर्वांचे लाडके सचिनजी पाटील आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय साई शेठ थळे साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत आणि त्यांचा सुद्धा सन्मान आदरपूर्वक या ठिकाणी प्रदीप तले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. फायनल मध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची 2 हात करेल. पीसी संघ चला आपण जोडी पाठवा मित्रांनो. कारण या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत आयोजकांच्या वतीने पोहोचवतोय. कारण यानंतर आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे. टाळ्यांच्या गजरानं दोन्ही सलामीवीर आणि हे दृश्य पहा व्यासपीठावरील पूर्णपणे व्यासपीठ अगदी फुलांसारख्या फुलून गेलाय. वातावरण आता मात्र या ठिकाणी अगदी चांगला पाहायला मिळतोय. कारण एक सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळाली. आणि तेच तर म्हणजे की आजचा जो वातावरण राहिला अगदी ऊन सावलीमध्ये लपंडाव आपल्याला पाहायला मिळतोय. कधी सावली येते कधी ऊन येते परंतु या स्पर्धेचा क्रेज मात्र कमी झाला नाहीये. क्रेज एक या रे ओमी काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच जेव्हा मी पहिल्यांदाच दाखल झालो तेव्हा असं वाटलं की जबरदस्त आयोजन आहे आणि जसजशी स्पर्धा पुढे गेली खरोखरच सक्सेसफुल आयोजन म्हणायला हरकत नाही आणि सामने देखील तसे अटीतटीचे राहिलेले आहेत. तर पाहायला गेलं तर क्वालिटी क्रिकेट देखील या संपूर्ण विभागातील खेळाडूंनी खेळलेला आहे या स्पर्धेमध्ये. आणि महत्वाची गोष्ट मी जरूर उल्लेख करेन की त्या संघाकडे कुठल्या प्रकारचा क्रीडांगण नाहीये आणि दुसऱ्या गावात जाऊन त्या गावामध्ये एवढं मोठं देखणं नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आज सल्यूट आहे तुमच्या कार्याला. जबरदस्त मात्र ही स्पर्धा आणि सर्वांना हवीशी वाटणारी स्पर्धा. सर्वांनी मात्र ही स्पर्धा एन्जॉयमेंट केली. दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय आपण पाहू शकले या ठिकाणी उचली घेणारा चेंडू आदित्य वाकडेने मात्र सुरुवात केली. विजय पाटील आणि विनय पाटीलची जोडी आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विजयला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. तब्बल 11 खेळाडूंनी अपील केली होती या चेंडूवर. कारण चेंडू पडल्यानंतर जेवढी उचली घेतली होती प्रतिउत्तर नव्हतं विजय पाटीलकडे या चेंडूसाठी. वेगवान गतीचा गोलंदाज आहे आणि जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी जानमान चौधरपाडाने केली आणि त्याच कारणास्तव कुठेतरी सेमीफायनलसाठी पात्र राहिला हा संघ. निश्चितपणे सुरुवात चांगली पाहायला आपल्याला ओव्हर द विकेट. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा चेंडूवरती पाहू शकले बॅटची आतली कडा. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर जय हनुमान चौधरपाडा संघाचे बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप राहिलेले आहे. आजवर हा संघ इथे का पोहोचलाय कारण त्यांची गोलंदाजी त्यांची जी चौकटी पाहिली त्या गोलंदाजाने स्पर्धेमध्ये प्रभाव सोडला आणि
कुठलाही टोटल असू द्या, तो टोटल मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी डिपेंड केलेला आहे. आणि आता मात्र इथे 32 धावा डिपेंड होणार का, की या ठिकाणी पीसीए संघ मात्र या ठिकाणी 32 धावांचा मात्र या स्पर्धेमध्ये पाठलाग करणार का? नक्कीच प्री क्वार्टर फायनलची मॅच आठवते. 28 धावा डिपेंड केल्या होत्या. आज तो संघ यावेळी अप्पर कटचा देखना फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडूला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. विजय पाटीलच्या बॅट मधनं येतोय चौकार. असं वाटलं होतं प्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये की 28 धावा कमी पडतील आणि त्याच क्षणाला कुठेतरी स्पर्धेतून बाहेर पडेल जानमान चौदरपाडा संघ. परंतु योगेश 11 आमने संघाला तिथे पराजित केलं आणि त्यानंतर मात्र नानकर सारख्या संघाला देखील पराजित करून सेमीफायनल पर्यंत जानमान चौदरपाडा संघ पोहोचलाय. नाही, या सत्रामध्ये या संघाने क्वालिटी क्रिकेट दाखवलाय आणि त्याचमुळे पाहतो की आतापर्यंत हॅट्रिक केली प्रथम क्रमांकाची. इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात, कारण विजयला माहिती की या पहिल्या चेंडूवरती आपण चौकार जोडलाय. इथे जर आपण स्ट्राईक रोटेट केली तर आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकेल. कारण पहिल्या 2 चेंडू जर पाहिलं तर कुठेतरी विजय पाटील तिथे चाच पडला आणि तदनंतर एक चौकार आल्यानंतर सिंगल धाव त्याच्या बॅटमधून निघाली. 5 धावा फलक्यावरती 32चा पाठलाग सध्या सुरू आहे. अजूनही विजयापासून 27 धावा दूर. फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार? जे हनुमान चौदरपाडा की गावदेवी स्पोर्ट विहाना पिसे. आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे मित्रांनो. चांगली सुरुवात आदित्य वाकडेच्या वतीने आपण पाहतोय. या पॉवर प्लेच्या खेळामध्ये लॉंग रनअपने मात्र मार्गस्थ होतोय. ओ पहा, हा बसवरचं बस बाटल आहे, कारण समोर आहे आदित्य वाकडे आणि बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय विनय पाटील तिकडे अगदी पुढे सरसावून जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिरिक्त बाउन्स मिळाला. रिप्लेमध्ये पाहू शकाल यस बॅटरच्या रेसच्या बाहेर मात्र या ठिकाणी उचली घेणारा चेंडू आणि एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपण पाहतोय. तिथे मात्र दंडित केलं गोलंदाजला आणि आय थिंक 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आहे का सर? यस, म्हणजे जो एक बाउन्स होता तो मात्र त्याने या ओव्हरमध्ये हाताळलाय. म्हणजे यानंतर तो मात्र आता बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाही. शकतोय परंतु त्या ठिकाणी त्याच्या काही मर्यादा आहेत. ओ चेंडू हव्यात विजोतर रे, चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी शार्क मासा नाही तर देव मासा गलाला अडकलाय. पिसेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या. फलंदाज विनय पाटील चाललाय डगआउटच्या दिशेनं. सोमा डीजे मॅजिकल विजू आहे आणि विजू येतो कुछ भी मुमकिन आहे. जिद्द आणि चिकाटी टासून टासून भरली या खेळाडूमध्ये. विजूचं ते षटक देखील खूप महत्वाचं असेल. 5 चेंडू झालेत, 1 विकेट गेली, 6 धावा आल्यात. जखडून बांधून ठेवलंय पिसे टीमला आणि मी म्हटलं होतं की गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाकडनं. चला एकत्र येऊ नका प्लीज. विकेट्स आला किंवा मोठा फटका आला तर आपण जागेवरतीच थांबा मित्रांनो, कारण आता ही वेल लढण्याची आहे, एकत्र येण्याची नाहीये. नवी फलंदाज पियुष पाटील आल्या 3ऱ्या क्रमांकावरती आणि त्याला मात्र सुद्धा इथे बीट केलाय पहिल्या चेंडूवरती. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी प्रेक्षकांचा जनसमुदाय, प्रेक्षकांचा मात्र या ठिकाणी प्रतिसाद या स्पर्धेला मित्र मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि पाहू शकाल पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आदित्य वाकडेने मात्र त्या ठिकाणी धावा खर्च केला फक्त 6. शेवटचे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि हे दृश्य पहा. पाहू शकाल या ठिकाणी प्रेक्षक वर्ग मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक मात्र बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण या स्पर्धेने सर्वांना प्रभावित केलेला आहे. चला फिल्डिंग लावून लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आपण प्लीज. खास करून चौदरपाडा संघाला विनंती करतो की आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा वेळे संदर्भात. 18 चेंडू आणि ओमी. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज. सूर्याची किरण आलेत योगी सर, परंतु सूर्याची किरण कोणत्या संघावर पडतील, कोण बाजी मारेल आणि कोण संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. 6 धावा झाल्यात, 1 षटकाचा अंत झालाय. न्यू बॉलर प्रतीक वाकडे एक्सप्रेस आहे खऱ्या अर्थाने जर्मन चौदरपाडा संघासाठी. लेफ्ट आर्मर आहे आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी या गोलंदाजी देखील राहिली आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान लोणार संघाचे उद्योजक बजरंग थळे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
हो इथे मात्र पहा एक रणनीती आता मात्र विजय पाटील त्या ठिकाणी आकारतोय. कारण तो स्ट्राईक रोटेट करतोय म्हणजे एका बाजूला मात्र थोडीशी संयमी बाळगली जाईल आणि दुसऱ्या बाजूला आक्रमणाला सुरुवात केली जाईल. म्हणजे पियुष पाटील आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी मोठे फटके केल्यासाठी तो प्रयत्न करेल का, परंतु एवढं सोपं नसणार आहे कारण समोर प्रतीक वाकडे आहे. त्यांनी पाहिलं तर या सीझनचा नव्हे तर मागील 2-3 वर्षाचा विचार केला तर इकॉनॉमिकल षटक मध्ये मात्र जरूर त्यांनी मात्र चांगला खेळ साकारलाय. सिंगल धाव 7 धावा धाव फलकावरती आणि पाहू शकाल आता सूर्यदेवता सुद्धा उमी या स्पर्धेवरती प्रसन्न झाला असं म्हणावं लागेल. क्लायमेट चेंज, सामना चेंज होईल का? 7 धावा फलकावर आतापर्यंत सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत भरली आहे. दोन्ही संघ संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु संघर्षाचा शेवट कोणता संघ करेल? प्रतीक पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट, धोक्याची घंटा आहे का? वाजेल का? आदित्य वाकडे उत्तर देतोय. टिपलाय झेल समाप्त झालाय. पियुष पाटीलचा हा खेळ जबरदस्त या ठिकाणी पाहू शकाल फटका चांगला होता, परंतु मी विनंती करतोय पहा चौधरपाडा संघ की आपण विकेट आल्यानंतर प्लीज एकत्र येऊ नका. विजू प्लीज चला आपण फिल्डिंग लावून घ्या. कारण आपण जर भारतीय विलेनुसार जर पाहिले तर 5:15 वाजलेले आहेत आणि अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. जबरदस्त मात्र या ठिकाणी तो झेल आपण पाहिला अगदी प्ले केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रमाणे कॅच पकडली गेली आणि पियुष पाटीलच्या केलीवरती मात्र त्या ठिकाणी अंत लावला गेला. नवी फलंदाज मानव मात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 4थ्या क्रमांकावरती आतापर्यंत 2 विकेट्स मात्र गमावले टीम गावदेवी विहान स्पोर्ट पीसी संघाने आणि धावा फक्त पाहिल्या फलकावरती तर 7 आहेत. अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. विजय पाटील एका बाजूने पाहतो की आपल्या संघाला सावरण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु कुठेतरी तुम्हाला अधूनमधून एका दुसरा मोठा फटका सुद्धा मात्र खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण म्हणतात ना की जास्त सावधगिरी बाळगली की ती मात्र आपल्या अंगलिकी येत असते आणि तसं काही दृश्य घडू नये. त्यामुळे मात्र जेव्हा तुम्हाला खराब चेंडू मिळतील त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. इथं आक्रमणाला सुरुवात जरूर केली, परंतु बॅटची वरची गळा चेंडू मात्र भरपूर पाहतो की फाईन निघून गेला आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा मानव मात्रेच्या बॅटमधून आपल्याला निघताना पाहायला मिळत आहेत. 15-23 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चाच पडतो जय हनुमान चौदरपाडा संघ देखील एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. पीसी टीमच्या माध्यमातून धावफलकावर जर आपण टोटल पाहिली तर 1.3 षटक झालेत आणि धावसंख्या झाली आहे 9. मात्र 15 चेंडूमध्ये 23 ची गरज आहे. गोलंदाज प्रतीक वन्स अगेन स्वीप करायचा होता यावेळी मात्र 4 मुंड्याची मानवच्या लागलंय का थोडस चेक करा आपण. चला पाण्याची पूर्तता लगेच करायची आपण आयोजकांना विनंती करतोय, कारण कुठल्या प्रकारची मोठी दुखापत मात्र होणार नाही याची आपण काळजी घ्या. आणि तसं जर पाहिलं तर मानव पहिल्यापासून थोडंसं त्याला पायाला इजा झालेली आहे, दुखापत तो ग्रस्त आहे आणि मात्र पाहू शकाल हा चेंडू पूर्णपणे डोक्यात जाऊन मात्र धडकला. आणि हे दृश्य पहा आमचा मुख्य VIP कशी तुम्ही पाहू शकाल संपूर्ण मात्र पाहू शकाल मान्यवरांनी अगदी खचाखच भरलेला आहे. हे दृश्य पहा अगदी परफेक्टली पाहू शकाल की चेंडू शरीरावरती जाऊन मात्र त्या ठिकाणी अगदी चेहऱ्यावरती जाऊन धडकलेला आहे, परंतु तोच मात्र मैदान सोडणार नाहीये. कारण त्याला माहिती की आता माझ्या संघाला गरज आहे, माझ्या गावाला गरज आहे आणि आज गावाची प्राणप्रतिष्ठा समोर आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की मी आज लढणार. हेच तर जिद्दीचं क्रिकेट आपण ग्रामीण भागामध्ये पाहत असतो. या छोट्या मोठ्या ज्या इजा असतात त्याला मात्र हे ग्रामीणचे क्रिकेटर कधी गंभीरपणे घेत नसतात तुम्ही, आणि नक्कीच त्याला झुगारून देखील लावतात ते. या सर्व गोष्टी जेव्हा आपण ग्रॅप करतो तेव्हाच कुठेतरी आपण यशस्वी ठरतो आणि ते गरजेचं देखील आहे. जबरदस्त खेळ रंगलाय दोन्ही संघामध्ये. रोमांचभरीय मॅच 14 मध्ये 23 बनवायच्यात. पुन्हा एकदा प्रतीक वाकडे ब्लॉक होल मध्ये काय जबरदस्त चेंडू. हो हो जसा चेंडू डॉट होतोय तसा टाल्यांचा गजर चौदरपाडा संघाकडनं. एखादा मोठा फटका आला तर पीसी संघ देखील उत्साह करेल. नाही मी तर म्हणतो की या विभागामध्ये या चौदरपाडा असा संघ आहे की या सर्वात जास्त संख्येने त्यांचे पाठीराखे येत असतात. मग स्पर्धा कुठेही असू द्या, त्या ज्या संघेमध्ये ज्या स्पर्धेमध्ये हा संघ पोहोचतोय तेव्हा मात्र त्या संघाला मात्र त्यांचा गावकऱ्याचा पाठिंबा
भरपूर संख्येने येत असतो आणि त्याच्यामुळे पाहतो की आता शिट्ट्या वाजल्या जात आहेत, टाळ्या वाजवल्या जात आहेत, कारण त्यांना माहिती की इथून प्रत्येक डॉट बॉल फार महत्वपूर्ण आहे. ऑन साईडला खेचून मारलाय, उंची जास्त, राहुल चेंडू खाली पोहोचेल का? सेफ प्लॅनिंग होत असताना दुहेरीचा प्रयत्न इकडे केला जातोय आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धाबा, म्हणजे 5 जशा धाबा येतात तिकडे आता मात्र पिसेकर टाळ्या वाजवत आहेत आणि जसा एखादा चांगला चेंडू किंवा एखादी विकेट आली की चौदरपाडा संघाच्यासाठी आता मात्र टाळ्या वाजल्या जात आहेत. आणि समीकरण पहा, 12 चेंडूचा केला आता मात्र शिल्लक आणि 12 मध्ये विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता असेल. 21 अजून समीकरण तेवढं सोपं नसणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण जयमान चौदरपाडा संघाने सातत्याने ते करून दाखवलंय. धावा डिपेंड केल्यात. क्वार्टर फायनलची मॅच असो, त्यानंतर नानकर संघाला देखील जास्त धावा बनवू दिल्या नव्हत्या. बॅटिंगच्या जोरावर अंततः तो जयमान चौदरपाडा संघाने सामना नक्कीच जिंकला, परंतु गोलंदाजी त्याआधी चांगली झाली होती. आणि त्याचमुळे मी म्हणतो की या स्पर्धेमध्ये या चौदरपाडा संघाची बॅटिंग एवढी खास राहिली नाही, परंतु गोलंदाजांच्या आधारे हा संघ मात्र आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. विनंती असेल की आपण लगेच खेळायला सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये 21 ची गरज. विजू आलाय, मॅजिकल विजू, त्याला नक्कीच उपमा दिली गेली आहे योगी सरांनी, कारण त्या पद्धतीचे व्हेरिएशन त्याच्यामध्ये आहेत. तशी गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची राहिली आहे. आता पूर्णपणे मी म्हणेन टर्निंग पॉइंट हे षटक ठरेल, कारण विजूने जर चांगली गोलंदाजी केली, थोडंसं इकॉनॉमिकल षटक हाताळले, एखादी जर विकेट या षटकामध्ये आली तर जय हनुमान चौदरपाडा संघ या मॅच मध्ये शिरकाव करेल. परंतु आता विजयला मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करावी लागेल आणि हा बॅटल पहा, विजय वर्सेस विजय सध्या आपण पाहतोय. हो, फटका उभ्यात केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु लॉंग आपला मैदानाच्या आतमध्ये पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी विजय पाटीलचा खेळ. जबरदस्त खेळ आज जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने राहिलाय आणि जेव्हा तिशी ओलांडली तेव्हाच मी म्हटलं की हा जो टोटल आहे तो मात्र सन्मानजनक धावसंख्या इथे मात्र उभारलेले आहे. परंतु चौदरपाडा संघ पहा की या सूचना आम्हाला वारंवार देणं आम्हाला आवडत नाहीयेत. नशीब प्लीज आपण आपापल्या जागेवरती या प्लीज, कारण सारखं सारखं तुम्हाला विले संदर्भात आम्ही सांगावं हे आम्हाला सुद्धा मात्र बरोबर वाटत नाहीये, कारण यानंतर आपल्याला एक सामना अजून खेळवायचा आहे. प्लीज पंकज, सो कॉपरेट. अकरा चेंडू शिल्लक, 11 चेंडू मध्ये आता विजयासाठी 21 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती विजय तरीनं आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली आणि आता मात्र पाहू शकाल नवीन फलंदाज साहिल पाटील आलाय 5व्या क्रमांकावरती. धोकादायक फलंदाज आहे, हिटमॅन म्हणून ओळखला जातो पिसे गावामध्ये आणि क्षमता टासून टासून भरली आहे आणि नक्कीच माहिती पोहोचवली आम्हाला. 12 प्रतिनिधी जो त्यांचा होता, केंद्रीय मंत्री चषकामध्ये त्याने 6 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा बनवल्या होत्या आणि तशा क्वालिटीचा फलंदाज आहे. 11 मध्ये 21 ची गरज, काय होईल योगेश सर? काही होऊ शकेल. इथून चौदरपाडा संघ सुद्धा जिंकू शकतो आणि पीसीए संघ सुद्धा जिंकू शकतो, कारण आपण या ठिकाणी कुठल्या प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे आणि जिथेनं भरलेला आहे. इथे मात्र जाणून बुजून फटका खेळण्याचा साहिल पाटीलने प्रयत्न केला, परंतु शॉट थर्डमॅनला अविनाश होता, त्याने मात्र चेंडूला तिथे सेव्ह केला आणि पाहू शकाल फक्त सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती साहिल पाटीलने मात्र पूर्ण केली. 10 चेंडू आता मात्र शिल्लक, 10 चेंडू मध्ये आता 20 धाब्यांची आवश्यकता. जिंकेल कोण? आणि पाहू शकले या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रदीपजी तळे यांचे लाडके सासरे बुवा माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाड्याचे सन्माननीय सुखदेवजी बारशी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांचे लाडके मेहुणे अनिकेत बारशी हे सुद्धा मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज सासरे बुवांना अभिमान वाटेल की आमच्या जावई बापूने एवढी मोठी स्पर्धा आज या ठिकाणी उभारलेली आहे. हो, चांगला चेंडू, हो हो, आतमध्ये येणारा लाऊड अपील क्वाड साठी, परंतु पंचाची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती नाहीये. चला, एज आणि एज साठी कुठलाही डीआरएस नाहीये. तुम्हाला 1 डीआरएस आहे, परंतु फक्त बीमर साठी. अदरवाईज तुम्हाला कुठलाही निर्णयाबद्दल तुम्हाला डीआरएस दिला जाणार नाहीये. चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. काय चेंडूची लेंथ होती, पूर्णपणे बीट केला त्या ठिकाणी फलंदाजाला. डॉट बॉलनं मात्र सांगता पाहायला मिळाली आणि हा रिप्ले तुमच्या समोर. आय थिंक जे बॅट जी आहे ती विकेट्स वरती मात्र आदळलेली आहे आणि तो साऊंड मात्र या ठिकाणी आपल्याला
कदाचित ऐकायला यावा आला असावा आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी 9 चेंडूचा खेळ शिल्लक 20 धाब्यांची गरज. चला आपण खेळायला सुरुवात करा. 9 मध्ये 20 ची गरज. पुन्हा एकदा विजय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स. समोरच्या दिशेने फटका सुंदर. पंकज आहे तिथे. सेफ हँड आहेत पंकजचे. एकच धाव येते. 8 चेंडू 19 ची गरज. सामना अगदी ढोलायमान स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण कधी सामना जिंकतोय चौदरपाडा संघाच्या बाजूने, कधी सामना जिंकतोय या ठिकाणी पीसी संघाच्या बाजूने. परंतु कुठेतरी आता इथून या 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फटका मात्र खेळावा लागेल. कारण अजून 19 ची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ मात्र इथे शिल्लक आहे आणि ती क्षमता साहिल पाटीलकडे आहे. आणि आज मानून सुद्धा मात्र प्रभावित केलंय बॅटिंग मध्ये. आणि दोघांना आता मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. परंतु मॅजिकल विजून आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. ओ फुल टॉस आणि पहा त्या ठिकाणी पुन्हा चांगला क्षेत्ररक्षण शॉट फाईनलीकडे. म्हणजे आज आपण पाहतो की ज्या अनुषंगाने ओमी गोलंदाजी होते त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग सेट केलेली आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉलमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता असेल. समीकरण थोडस आता दुरावत चाललंय. कारण पीसी टीम भरपूर वेळ झाला मोठा फटका आलेला नाहीये. आणि अंतिम षटकामध्ये अतुल देखील तितका चांगला गोलंदाज आहे. हळूहळू का होईना परंतु जय हनुमान चौदरपाडा संघ शिरकाव करतो या मॅच मध्ये. निश्चितपणे या 32 धाबाचं लक्ष असं वाटलं होतं की मात्र पीसी संघ मात्र सहजपणे त्या धाबाचा पाठलाग करेल. परंतु आता समीकरण थोडस मागणं होत चाललंय. 7 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता असेल. हो उडवलाय, हवेत खेळलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहुल तैनात, त्याने पकडला असेल. कॅचिंग ला जबाब पाहिले आपण चौदरपाडा संघाच्या वतीनं. आणि आता मात्र सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेलाय. 6 मध्ये 18 धाबा इथून होणार का? मानवच्या ठिकाणी पाहिलं तर किलीवरती पूर्ण विराम. विजूच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा विजय तेरेनं खर्च केल्या. मी उल्लेख केला होता की मॅजिकल विजय जर चांगलं षटक हाताळतोय तर या मॅच मध्ये शिरकाव करेल. आणि तेच कार्य पाहायला मिळालं. विजयने मात्र 3 धाबा खर्च करून 2 महत्वाचे मोहरे टिपलेत. मॅजिकल गोलंदाजी झाली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाचं नाव नक्कीच उंच राहिलंय आणि चांगली गोलंदाजी केली आहे. चला शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये आता विजयासाठी 18 धाबांची आवश्यकता. परंतु हा सामना जर जय हनुमान चौदरपाडा संघाने जिंकला तर मिस्टर परम चौधरी यांच्याकडून तुम्हाला आज सायंकाळची मेजवानी आहे. हॉटेल तुम्ही चॉईस करा, बिल आम्ही पे करणार अशी संकल्पना आहे. परंतु मला अजूनही मात्र इथे सामना संपला नाहीये. 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये 18 धावा इथे जोडल्या जाणार का? साहिल पाटील खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज प्रणय पाटील आणि अतुलच्या हातामध्ये चेंडू आता मात्र सोपवला आहे संघनायकाने. चला स्पीडअप करायचा आहे प्लीज. यानंतर अजून आपल्याला एक फायनलची मॅच खेळवायची आहे. सहा चेंडू 18 ची गरज. गोलंदाज अतुल आलाय बॉलिंग ट्रॅक वर. फलंदाज साहिल पाटील. पुलटॉस यावेळी लॉफ्ट केलाय, पाठवून दिलाय, डिपॉझिट केलाय स्टँड्स मध्ये. स्क्वेअर लेग सीमा पार. पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. साहिल लावला चेंडूला किनाऱ्याच्या धक्क्यावर असं म्हणावं लागेल. काय फटका केला. अगदी बैठक शॉट. फुल टस होता आणि त्याच्यावरती फुल टोल मात्र या ठिकाणी वसूल केलाय. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आलाय आणि आता मात्र षटकाराने पाहू शकाल या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदललं गेलं. कारण आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना कसा असावा तर हवा हवासा प्रेक्षकांना असा असावा. आणि काय जबरदस्त रंगतोय या सेमीफायनल क्रमांक 2 या स्पर्धेतील हा सामना. एका बाजूला पाहिलं तर चौदरपाडा संघ सध्या पाहतो की त्या ठिकाणी धाबांचं संरक्षण वार पे पलटवार निश्चितच केलाय साहिल पाटीलने. पावला पावलावर खेळ रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. 5 बॉल 12 धाब्यांची गरज. गोलंदाज अतुल पुन्हा मार्गस्थ होतोय. पुन्हा उडवला गॅपमध्ये चेंडू. चला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू ओके टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. 4 धाबांसाठी चौकार.
चेंडूमध्ये 10 धावा आल्या आणि त्या येणारा 4 चेंडूंच्या खेळामध्ये विजयासाठी आता मात्र इथून 8 धाब्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज चौदरपाडा संघ, फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. साहिल जरूर मात्र उशिराने आलाय, 5व्या क्रमांकावरती तो आला. 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले आणि 12 धावसंख्येवरती खेळतोय. 2 सिंगल, 1 सिक्सर, 1 चौकाराच्या साह्यानं प्रेक्षकांची आता मात्र या ठिकाणी गर्दी वाढत चाललेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की आता मात्र आपण या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणामध्ये पोहोचलो आहोत, अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. आणि आता मात्र या ठिकाणी या अंतिम क्षणामध्ये साहिल पाटील जबरदस्त मात्र त्या ठिकाणी बॅटिंग साकारतोय. 8 धाब्यांची गरज, 4 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक. अतुलवरती आता प्रेशर वाढला असावा, कारण पहिल्या 2 चेंडूवरती त्याने तब्बल 10 धाबा खर्च केल्या गेल्या. ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, यॉर्करचा प्रयत्न क्लिक केलाय, चेंडू चालाय ऑन साइडला दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु त्या ठिकाणी मात्र एका धावेवरती समाधानी राहिले गेले. सामना जर जिंकला या ठिकाणी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने, तर समीरजी घोडे यांच्याकडून संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. नशीब पहा, तुम्हाला एक वॉर्न केला जातो की तुम्ही प्रत्येक चेंडू साठी त्या ठिकाणी वेल खर्च करू नका प्लीज प्लीज, कारण पहा आम्ही तुमच्या भावना समजतोय, परंतु आपल्याकडे वेल आज कमी आहे. 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज हो. मी आतापर्यंत थोडस मजबूत स्थितीमध्ये जय हनुमान चौदरपाडा संघ होता, परंतु आता शिरकाव करतो या मॅच मध्ये. विचार केला तर जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल पुन्हा एकदा आप ट्रॅक, तिथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण समोरचा बॅटर इन फॉर्म मध्ये आहे. साहिल पाटील मध्ये ती क्षमता आहे की एका चेंडू मध्ये देखील 6 धाबा तो मारू शकतो, आणि आता 2 चेंडू मध्ये 6 धाबांची गरज. हो निश्चितपणे, परंतु या ठिकाणी आता साहिलची रणनीती काय असेल की तो या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल की दोन्ही चेंडू मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करेल, हा सुद्धा आता मात्र प्रश्न निर्माण होतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये विजू, आपण जागेवरती थांबा विजू. कारण या सामन्यासाठी पाहिलं तर खूपच उशीर या ठिकाणी तुम्ही करता, प्लीज जास्त वेळ घेता. चला शेवटची 2 बॉल शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 धाब्यांची गरज. दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत जरूर या ठिकाणी पाहू शकाल चिंतित पाहायला मिळत आहेत, कारण या सामन्याचा विजय अजूनही पाहिला तर या ठिकाणी सस्पेन्स आहे. जिंकेल कोण? ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेग कडे. एक धाव मात्र पूर्ण झाली, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. मॅचला मात्र या ठिकाणी मॅच मध्ये क्लायमॅक्स वाढत असताना, रंगत वाढत असताना साहिल पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि आता शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाला 5 धाबांची आवश्यकता, म्हणजे इथून तुम्हाला गोल्डन षटकार मारावा लागेल. तो गोल्डन षटकार आता मात्र इथे येणार का? फिल्डिंग लावून घ्या प्लीज चौदरपाडा संघ, फिल्डिंग लावून घ्या. आपण हा थ्रो पहा विजय तरेचा, जबरदस्त. आणि रक्षकाने मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा वेल घेतला नाहीये. आणि दोन्ही संघाच्या पाठीराख्याकडे एक मी नम्रतेची सूचना पोहोचवतोय की सामना कोणीही जिंकू द्या, कुठल्याही संघाचा पाठीराखा मैदानामध्ये जाणार नाहीये, कारण या क्षणाला सुद्धा मात्र तुम्हाला पॅनल्टी लागू शकेल, लक्षात घ्या. 1 चेंडू 5 ची गरज. गोल्डन षटकार येईल का? सुदेशाला मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन या संघाचा मॅच वलण घेतया. 1 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. अतुल वर्षेस आता मात्र पाहू शकतो कॅप्टन सुदेश पाटील, असा सामना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटची आशाची किरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 1 बॉल वरती 5 धाबा की इथे गोल्डन सिक्सर येणार सुदेश पाटीलच्या बॅट मधून. हो लिगल बॉल. आणि या ठिकाणी पाहू शकाल याच मैदानावरती इतिहास रचला गेला. 3 स्पर्धा इथे खेळल्या गेल्या आणि 3 स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय जय हनुमान चौदरपाडा संघाने.
चला दोन्ही संघाने विनंती करतोय या स्पर्धेतील शेवटची मॅच फायनलची मॅच. चला कॅप्टनने लगेच यायचं कॅप्टनने, कारण कुठलाही आपण या ठिकाणी आता जास्त वेळ घेत नाहीये. आपण नाणेफेकी संपन्न करू आणि लगेच फायनलला सुरुवात करू. सन्मानित साई शेठ थले आपल्यास विनंती करतोय आणि आमची सुखदेवजी बारशी म्हणजे आपण दोघे या. चला फायनल मॅच आणि फायनल मॅच सामन्यातील आपण या ठिकाणी टॉस करतोय. एका बाजूला गिरीश मायलेवर आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला